श्री रामनवमीला मुंबईवरून पायी शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांच्या पालखी सोहळ्याचे नाशिक सिन्नर रोडवर साई संस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले। संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज जाराडे यांनी पालखीला व मंडळाला भेट देत भाविकांशी संवाद साधला व काही अंतरावर पदयात्री समवेत अनुभव घेतला व पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले। संस्थांच्या वतीने स्वागत झाल्यामुळे पदयात्रींकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आज आम्ही 46 वर्षाचं पदार्पण केलेलं आहे आणि आम्ही 81 मध्ये ही पदयात्रा चालू केली। त्यावेळेस फक्त 43 जण आमच्याबरोबर होते साई भक्त। आज बघता बघता बाबांनी पालखीत बसून खूप लोकांचे नवस फेडले, त्यांचा उद्धार केला जीवनाचा। त्या ह्याच्यातून हे वाढत गेलं। आज हे स्वरूप जे दिसतंय हे बाबांच्या कृपेने, बाबांच्या इच्छेने हे सगळं चालू आहे आणि त्याच्यात भक्तिभाव यावा म्हणून आम्हाला नेहमी अशी इच्छा होती का पंढरपूरला जी पालखी जाते त्याप्रमाणे आपण करावी, त्याप्रमाणे हे त्यांना शिस्त लावावी, त्यांना मार्गदर्शन। कारण का हे सगळे तरुण मंडळी आहेत, त्यांना मुंबईवर ते निघतात परंतु त्यांना बाबांच्याबद्दल माहिती नसते। पण ह्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षापासून साहेबांनी जे चालू केलं आहे ते आपला कीर्तनाच्या माध्यमातून म्हणजे ह्या सगळ्यांना एक मार्ग दाखवायचा सुरुवात केली आहे। ती खरोखरीच सुस्त अशी भावना हे आहे आणि त्यामुळे आज आम्ही सगळे एवढे आनंदी आहोत का बाबा आम्ही खरोखरीच आता पंढरपूरच्या रस्त्याला जातो आहे आणि त्याची सुरुवात मला आनंद वाटतो सांगायला का गाडीलकर साहेबांनी आपले CEO त्यांनी त्याची सुरुवात केली आहे, त्यामुळे आम्हाला खूप त्यांचा अभिमान आहे। सो ओम साईराम। नाशिक सिन्नर रोडवरून प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी, शिर्डी परिसर।